हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पावभाजी बघणार आहोत आणि पावभाजी बनवायला इतकी सोपी आहे ना। चला तर मग बघूया। सर्वात आधी मी इथे भाज्या घेतलेल्या आहेत ज्या मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। त्यामध्ये वाटाणे आहेत, बटाटा घेतलाय, त्यानंतर 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, बीट घेतले आवर्जून, त्याने मस्त कलर येतो पावभाजीला। त्यानंतर फ्लावर घेतलाय, गाजर, शिमला मिरची आणि टोमॅटो। शिमला मिरची आणि टोमॅटो सुद्धा मी कुकरमध्ये शिजवून घेते। त्यानंतर हा कुकर मला लहान पडला त्यामुळे मी बदलून मोठा घेतलाय। त्यानंतर पाणी घेते, पाणी अगदी अर्ध्यापेक्षाही कमी कुकर एवढाच पाणी घेणार आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ आपण आताच टाकूया। तूप घेते साधारण 1 मोठा चमच आणि आपण ह्या भाज्या सगळ्या साधारण त्या 2 ते 3 शिट्या होईपर्यंत शिजवून घेऊया। आता यानंतर या भाज्यांमध्ये जे एक्स्ट्रा पाणी आहे ते मी आधी बाजूला काढून घेते, कारण या भाज्या स्मॅश करायला आपल्याला इझी पडेल यासाठी। बघू शकता किती मस्त कलर आहे आणि हा नॅचरल आहे। भाज्या मस्त स्मॅश करून घेऊया। काहींना जास्त बारीक केलेला आवडतात, काहींना नाही, तर तुमच्या अंदाजानुसार बारीक करा। त्यानंतर एका कढईमध्ये मी बटर घेतलाय, बटरसोबत थोडंसं तेलसुद्धा घेतलं आहे। त्यानंतर फोडणीमध्ये जिरं टाकूया। जिरं आणि बारीक केलेला कांदा हे मस्तपैकी बटरमध्ये लालसर होईपर्यंत भाजून घेऊया। कांदा तेलामध्ये मस्त भाजला की त्यामध्ये मी मीठ टाकते, मीठ आणि 1 चम्मच मोठा एवढा आलं लसणाची पेस्ट। आलं लसणाची पेस्ट कांद्यामध्ये चांगली परतून झाल्यानंतर आपण मसाले घेणार आहोत। त्यासाठी मी हळद घेते, लाल तिखट मसाला घेते 2 चम्मच आणि आपला पावभाजी मसाला 2 चम्मच घेते। बस एवढेच मसाले आपल्याला हवे आहेत। त्यानंतर हे मसाले मस्तपैकी तेलात कांद्यामध्ये परतून घेऊया। त्यानंतर आपली बारीक केलेली जी भाज्या आहेत सर्व त्या यामध्ये मिक्स करूया। मिक्स करून झाल्यानंतर आपण पाणी जे बाजूला ठेवलं होतं ते घेणार आहोत आणि आपल्याला जशी कन्सिस्टन्सी पावभाजीची हवी आहे त्या अंदाजानुसार आपण पाणी टाकणार आहोत। आता चांगली मिक्स झाल्यानंतर आपण त्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत आणि आपली अशी सोपी आणि खरंच खूप इझी आहे अशी पावभाजी आपली रेडी झालेली आहे। मस्तपैकी पाव बटरमध्ये भाजून कांदा, लिंबू आणि एक्स्ट्रा बटर सोबत ही पावभाजी एन्जॉय करूया। खरंच खूप टेस्टी होती। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडली तर कमेंट करायला विसरू नका।